आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारताचा 16% वाटा असून शेतीसाठी उपलब्ध जमीन 4.5% इतकी आहे, तर पाण्याची उपलब्धता केवळ 2.4% इतकीच आहे. असं असून सुद्धा सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी 35% उत्पन्न हे एकट्या शेती व्यवसायातून येतं आणि एकूण रोजगार निर्मितीच्या 65% रोजगार शेतीमधून निर्माण होतो. हे जरी खरं असलं तरी हळूहळू वाढत्या लोकसंख्येपुढं शेतीचं उत्पन्न कमी पडू लागलं. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठमोठी धरणं बांधली जाऊ लागली, कालवे काढले जाऊ लागले. पाणी शेतकऱ्यांच्या दारात आलं. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये सुद्धा काळी कसदार जमीन, मुबलक पाणी आणि वाढती मागणी यामुळे शेतकरी सुद्धा अधिक नफा कमावून देणाऱ्या नगदी पिकांकडे आकर्षित होऊ लागला. आमचं हे तिसरा पिढी शेती काम करत आहे आणि शेतीचं वरही अवलंबित कुटुंब आहे आमचं. इरिगेशन झाल्यावर आणि पाणीचं खूप वापरून आणि खतचं अधिक वापरून झाल्यावर भूमीचं फर्टिलिटी कमी झाले. लई पाणी आणि खतचं उपयोगावर आमचं जमीन क्षारपड पडले. क्षारपड पडल्यावर उत्पन्नमध्ये लई कुंठित झाले आणि लई कमी उत्पन्न येऊ लागले. हळूहळू परंपरागत खतांची जागा रासायनिक खतांनी घेतली. या खतांचा नियोजनबद्ध वापर न केल्यामुळे जमिनीचं संतुलन बिघडू लागलं. जमिनीत रासायनिक खतांचा साठा वाढू लागला. अतिरिक्त पाणी आणि रासायनिक खतं यांचा निचरा न झाल्यामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या. पिकात योग्य वेळी फेरबदल न केल्यानं, सतत एकच पीक घेतल्यानं आणि पुन्हा पुन्हा रासायनिक खतांच्या माऱ्यामुळं जमिनीतील जीवाणूंच्या संख्येत विलक्षण घट होऊ लागली. माझी जवळजवळ 150 एकर जमीन आहे आणि ती काही आमचं उत्पन्न त्याच्यामध्ये फार चांगलं येत होतं, पण काही कालांतराने ते आम्ही पाणी जास्त सोडल्यामुळं ती जमीन आमची खराब झाली आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाण आणि क्षाराचं प्रमाण फार वाढलं. परिणामी या जमिनी पांढुरक्या, पाणथळ, क्षारपड झाल्या. जिथं एकरी टनावारी उत्पन्न येत होतं तिथं आता अवघं क्विंटलवर उत्पन्न येऊ लागलं. अशा जमिनींच्या किमती सुद्धा कमी होऊ लागल्या. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये 1-2 नाही तर लाखो हेक्टर जमिनी क्षारपड होऊ लागल्या. एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये एकूण क्षारपड जमिनीचं अंदाजे क्षेत्र 85 लाख हेक्टर इतकं आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 15 लाख हेक्टर आहे. कर्नाटकामध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 11 लाख हेक्टर आहे, तर गुजरातमध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 10 लाख हेक्टर आहे. तसंच पंजाबमध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 5.1 लाख हेक्टर इतकं आहे. हरियाणामध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 4.5 लाख हेक्टर इतकं आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये क्षारपड जमिनीचं क्षेत्र अंदाजे 12.9 लाख हेक्टर इतकं आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा भागातील नैसर्गिकरित्या अगोदरच क्षारपड आणि चोपण असलेल्या जमिनीचं क्षेत्र वाढू लागलं. काही जमिनींमध्ये तर बियांमधून अंकुर फुटून सुद्धा पुढं रोपाची वाढ होईना. हे सगळं कशामुळं होतंय हे शेतकऱ्याला समजेना. शेतकरी हवालदिल झाला. त्याच्या आधी माझ्या जमिनीमध्ये पाणी जर एकदा दिलं पाटपाणी तर कमीत कमी महिना त्याच्यामध्ये वापसा येत नव्हता, म्हणजे घात येत नव्हती. त्यामुळं याचे काय उपाय करायचा हा प्रश्न मला पडला होता. आम्ही सुरुवातीपासून शेती करणारे माणसं, तेव्हापासून आम्ही सतत एक 75-80 वर्ष झालं ऊस लावत आलो आहे. त्याच्यात आम्ही पाणी सोडून ऊस पीक घेता नंतर एक 30-35 वर्षानंतर आमचं जमीन सगळं पाणीमुळं बाद झाल्यानंतर आम्ही आता काय आमच्या शेतात पिकायचं, कारण शेत विकायला तरी रेट पण नव्हतं. मग आमचं शेतात काही उत्पन्न नाही.
शेती सोडायचं असं परिस्थिती झालं. त्याच्यानंतर शारपट एवढं वाढलं, कुठलं पण पीक घेताना सुद्धा 1 टन सुद्धा ऊस एकरी नाही निघणार. ह्या पद्धतीनं आमचं शेती सगळं पाणीमुळं वाट लागलं होतं. या पाणथळ, क्षारपड, चोपण जमिनीच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून जिओरेक्स कंपनीनं क्षारपड जमिनीच्या आत वापरलं जाणारं बंदिस्त निचरा तंत्रज्ञान अर्थात सब सॉइल ड्रेनेज सिस्टीम म्हणजेच SSD हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. जिओरेक्स कंपनीनं त्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरून कोरोगेटेड PVC पाईप्सची निर्मिती सुद्धा केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार भरपूर प्रमाणात योग्य आकारमानाचे कोरोगेटेड PVC पाईप्स आता सहज उपलब्ध होतात. आमच्या नातेवाईकांची जमीन जवळजवळ 7 ते 8 एकर जमीन पूर्ण पडीक होती. तर आम्ही आमच्या डोक्यात असं आलं की ड्रेनेज सिस्टीम SSD सिस्टीम जी आहे, सबसर्फेस ड्रेनेज सिस्टीम, ह्याच्याने जमीन पूर्ण क्षारपड झालेली जमीन सुधारते. असे काही गोष्टी आम्ही पुस्तकातनं किंवा इतर कशातनं तरी वाचलेलं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ती योजना आमच्या शेतामध्ये स्वतः पहिल्यांदा करायचं ठरवलं. आणि ते 96 ते 97 साली आम्ही ती सिस्टीम नांद्रे या गावामध्ये 8 एकरमध्ये पहिल्यांदा आम्ही स्वतःच्या ह्याच्याने, इंजिनियर असल्यामुळं आम्हाला थोडी आयडिया होतीच कशा पद्धतीनं स्लोप द्यायचा किंवा पाणी कसं बाहेर काढायचं. त्या पद्धतीने आम्ही 97 साली 8 एकरमध्ये ती पाईप बसवली. SSD तंत्रज्ञानासाठी जिओरेक्स कंपनीमार्फत प्रथम क्षारपड जमिनीच्या चढ उताराचा सर्वे केला जातो. हा सर्वे झाल्यावर पाईपलाईनचा एक नकाशा तयार केला जातो. यामध्ये मुख्य प्रवाहिका, उपप्रवाहिका आणि निचरा प्रवाहिका अशी पाईपची विभागणी करण्यात येते. 2 निचरा प्रवाहिकेमध्ये क्षारपड जमिनीचा प्रकार आणि चढ उतार पाहून 25 ते 100 मीटर इतकं अंतर ठेवण्यात येतं. त्यानंतर ट्रेंचरद्वारे या क्षारपड जमिनीत 1 ते 1.5 मीटर खोल चर खणण्यात येतात. ट्रेंचरद्वारे हे चर खणण्यासाठी जिओरेक्स कंपनीनं खास लेसर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या चरामध्ये अगोदरच सिंथेटिक फिल्टरचं आवरण असलेले जिओरेक्स कंपनीचे कोरोगेटेड SSD PVC पाईप्स अंथरले जातात. हे पाईप एकमेकांना अथवा मुख्य प्रवाहिकेला जोडण्यासाठी जिओरेक्सच्याच इंजेक्शन मोल्डेड फिटिंगचा वापर करावा. सर्व चरांमध्ये पाईप अंथरून आणि ते योग्य प्रकारे मुख्य प्रवाहिकेला जोडल्यानंतर सर्व चर बुजवले जातात. 1998 मध्ये पहिल्यांदा जिओरेक्सची पाईप मी घातली होती 8 एकरमध्ये आणि त्याचा रिझल्ट मला चांगला आला होता. त्यामुळं आम्ही आणि शीतल पाटलांनी सगळ्यांनी मिळून ते जिओरेक्सकडे जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून, आम्ही गावातले लोक पण सगळे होते आणि आम्ही सगळे मिळून त्यांच्याकडे गेलो. ह्या माझ्या म्हणजे स्वतःच्या जमिनीमध्ये आम्ही हे केलं. त्या केल्यानंतर आम्हाला सक्सेस वाटलं. त्यावेळी आम्ही आणि गावातले सर्व म्हणजे शेतकरी बंधू एकत्र झालो. एकत्र आणण्याचं काम मी आणि राहुल शाने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणून आम्ही असं मानलं की आता गावचं एवढं जमीन 6,500 एकर जमीनपैकी सर्वसाधारण 3,500 एकर जमीन आपली क्षारपड झालेली आहे. ह्या जमीन सुधारण्यासाठी आम्ही एक सर्वत्र मिळून एक मीटिंग केलं. त्याप्रमाणे आम्हाला तो सँक्शनही झाला. पायलट प्रोजेक्ट म्हणून कर्नाटकातला पहिला प्रोजेक्ट म्हणून सँक्शन झाला आणि आम्हाला 60% सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड आम्हाला मिळाला आणि ती पहिली आमची म्हणजे हे होती, पहिली पायरी होती. आणि त्यानंतर आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटमधून 20% आणि शेतकऱ्यांच्याकडून 20% असं त्याचं कॉम्बिनेशन आम्हाला मिळालं. जिओरेक्स SSD पाईप वापरा अगोदर जमिनी पांढुरक्या झाल्यामुळं उत्पादन क्षमता घटलेली होती आणि जिओरेक्स SSD PVC पाईप वापरानंतर जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा झाला आणि आता पहिल्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं. जिओरेक्सच्या वापरापूर्वी ज्या जमिनीची माती भुकटीप्रमाणे निरुपयोगी होती त्याच जमिनीची माती जिओरेक्सच्या वापरानंतर पुन्हा एकदा पहिल्यासारखी काळी कसदार झाली. जिओरेक्सच्या वापरापूर्वी क्षारपड जमिनीत एखादं रोप येणं हे सुद्धा मुश्किल होऊन बसलं होतं. पण जिओरेक्सच्या SSD तंत्रज्ञानामुळे एका वर्षात पुन्हा पहिल्यासारखं उत्पन्न सुरू होतं. हे टेक्नॉलॉजी केल्यानंतर एक 10-15 वर्षानंतर मी अनेकदा पाईप खोलून बघितलं तरी जे त्यांनी पाईपमध्ये क्वालिटी वापरलेत आणि त्याच्यावरती जो स्वाक्स आहे
अजून ते कर्कर नवीन आहे. त्याचं आयुष्य त्यांनी सांगितलं होते 100 वर्ष, पण मला वाटतं की ते आम्हाला 100 वर्षाचं जरूरत नाही आहे. 20 ते 25 वर्ष आमच्या शेतात ते पाईप जर व्यवस्थित राहिलं, आमचं शेत पूर्वी आधी कसं एक 60-70 वर्षाची आधी कसं आमचं शेत होतं त्या पद्धतीनं आमचं शेत राहणार. आता सध्या आम्ही तिथं एक 70 ते 80 टन ऊस पिकतोय दुसऱ्या शेतात, त्याच शेतात पण आम्ही करून घेतलं. ते आता 100पर्यंत पोचलो आहे आम्ही. म्हणून आणि तण कुठल्या अजिबात येत नाही. पाणी कुठं पण आम्हाला शेत लेवल करायचं जरूरत नाही आहे. ज्या ठिकाणी आम्ही पाणी सोडतो दुसऱ्या दिवशी तिथं पाणी नसतंय, कारण तण पण उगवणार नाही. असं ह्या पद्धतीनं ते प्रोजेक्ट फारच चांगला आहे. पाईप घालण्यापूर्वी मला 15 टन्सचा ऊस मिळत नव्हता एकरी. पाईप घालून साधारणपणे 2 वर्ष झाली. तेव्हापासून माझा आता 15 टनाचा जवळ 60-70 टनाच्या पुढे उतार जाऊ लागला. तुम्ही म्हणाल की पाईप चांगली कशावरून आहे, तर आम्ही आता रोज ती पाईप वापरतो. जवळपास रोज एक 2 ते 2,500 फूट पाईप आम्ही जमिनीमध्ये ते पाईप आम्ही इन्स्टॉल करतो. तर ती पाईप जवळपास एक 4 फुटाच्या खाली ती पाईप घालायला लागते. तर 4 फुटाच्या पाईप खाली घालायचे म्हटले तर ती पाईपला स्ट्रेंथ खूप चांगली पाहिजे. कारण कसं आहे, लेबर काम करत असताना मातीवरून असे रिफिल करायला लागते आणि रिफिल करताना एक्सावेटरनं नंतर आपण ते रिफिल करतो. त्याच्यानंतर ती पाईप चेपण्याची खूप चान्सेस असतात. तर त्यासाठी पाईप खूप चांगल्या क्वालिटीची आणि ISI मार्किंगची पाईप पाहिजे अशी आम्हाला म्हणजे निदर्शनास आलं. त्यासाठी आम्ही पूर्ण ISI पाईप जिओरेक्स या नावाने पाईप जी आहे तीच वापरतो. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामध्ये असलेल्या इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च युनिटच्या सेंट्रल सॉइल सलायनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात CSSRIनं जिओरेक्स कंपनीबरोबर केलेल्या तांत्रिक सहयोग करारामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील शेतकऱ्यांना आता SSD तंत्रज्ञानाचं अचूक आणि अधिकृत डिझाईन प्राप्त होऊ शकतं. मजबूत, कडक आणि टिकाऊ असे हे जिओरेक्सचे SSD PVC कोरोगेटेड पाईप्स इंडियन स्टँडर्ड 9271 द्वारा ISI मार्क असल्यामुळे आणि त्यावर असलेल्या सिंथेटिक फिल्टरमुळे पाईपला असलेली छिद्र वर्षानुवर्ष बुजत नाहीत. त्यामुळे हळूहळू जमिनीतील अनावश्यक पाणी या छिद्रावाटे पाईपमध्ये एकत्र होऊन वाहू लागतं आणि क्षारपड जमीन पुन्हा सुपीक होते आणि पहिल्यापेक्षा जास्त उत्पन्न देते. जिओरेक्स SSD PVC पाईप्स आणि इंजेक्शन मोल्डेड फिटिंग्स क्षारपड जमिनीला वरदान.